एक महत्त्वाची बातमी समोर येते। अजित डोवाल पंतप्रधान मोदींच्या भेटीला आलेले आहेत। दिल्लीतील सैन्य प्रमुखांची बैठक जी आहे ती आता संपलेली आहे। दिल्लीमध्ये आता घडामोडींना आता वेग आलेला आपल्याला बघायला मिळतोय। अजित डोवाल सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी रवाना झालेले आहेत। प्रशांतीला रामदास आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। प्रशांत, मोठ्या हालचाली घडताना दिसत आहेत। अजित डोवाल पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी येत आहेत। बरोबर आहे। खास करून जर बघितलं आपण केंद्रीय संरक्षण मंत्रालयामध्ये साधारणतः 150 मिनिटांपेक्षा जास्त बैठक सुरू होती। या बैठकीमध्ये साधारणतः बघितलं पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जे आहे अजित डोवाल ते उपस्थित होते। याशिवाय CDS जे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ ते देखील उपस्थित होते। याशिवाय जर बघितलं आपण तर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग होती। त्याशिवाय संरक्षण मंत्रालयातले अनेक मंत्री देखील उपस्थित होते। अनेक ज्येष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते। ही बैठक नुकतीच संपलेली आहे। बैठक संपून पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जे अजित डोवाल जे आहे हे पंतप्रधान कार्यालयाकडे रवाना झाले। तिथे त्यांची पंतप्रधानांची भेट घेणार आहे। आपल्याला माहिती आहे सायंकाळी 6च्या दरम्यान केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा विषयक समितीची बैठक होणार आहे। या सुरक्षा विषयक समितीच्या बैठकीच्या पूर्वी ही भेट अत्यंत महत्त्वाची आहे, कारण की संरक्षण मंत्रालयामध्ये जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये काही जी माहिती मिळाली आहे ती निश्चितपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याचा माहिती देण्यात येईल आणि त्यानंतर होऊ शकतं आज जेव्हा सायंकाळी बैठक होईल त्या बैठकीत प्रमुखतेने जो निर्णय घेण्यात येणार आहे, खास करून ज्या पद्धतीचे दहशतवादी हल्ले आता पर्यटकांवर झालेले आहेत हे आगामी काळात होऊ नये यासाठी कशा पद्धतीची उपाययोजना करायची या संदर्भात काही निर्णय होण्याची शक्यता आहे। सोबतच जर बघितलं तर पाकिस्तानला कशा पद्धतीने उत्तर द्यायचं हे या संदर्भात देखील चर्चा होऊ शकते। आणि सोबतच जर अत्यंत महत्त्वाचं हे आहे की सर्व विरोधी पक्षांना, खास करून सर्व विरोधी पक्षांना सोबत घेऊन सर्वपक्षीय बैठक बोलवण्यासंदर्भात देखील या बैठकीत चर्चा होऊ शकते। त्यामुळे ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते। निश्चित अगदीच महत्त्वाची भेट म्हणावी लागेल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।